सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेलं राज्यातलं मराठा आरक्षणाचं अग्निकुंड काही काळासाठी शांत झालेलं आहे. आणि हे शांत करण्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण सकल मराठा समाजाचं कौतुक जितकं करायला हवं किंवा त्यांना जितकं याबद्दलचं या शांततेबद्दलचं महत्त्व जितकं द्यायला हवं तितकंच कौतुक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही करायलाच हवं. आणि ते काल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कल्पकपणे आणि बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या जशा आपण चालवतो फिरवतो तशा फिरवून हे संपूर्ण सगळं अग्निकुंड शांत केलेलं आहे. याचं कारण असं आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये सोडाच, गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 20 कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान झालेलं आहे या जाळपोळीमध्ये. आणि त्याचप्रमाणे इतर जे व्यक्तिगत लोकांचं नुकसान झालंय, जे खाजगी मालमत्तेचं नुकसान झालंय, त्याची मोजदाद अजून करायची आहे. पण त्यामुळे एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फतेह झाली आहे, तेही जिंकलेत, आणि दुसऱ्या बाजूला सकल मराठा समाजाच्या आशा आरक्षणाच्या बद्दलच्या अजूनही पल्लवीत आहेत. जरांगे पाटील यांचं उपोषण थांबलेलं आहे, ते 2 जानेवारी पासून पुन्हा सुरू होणार का? तोपर्यंत आरक्षणाच्या संदर्भातलं प्रकरण कुठे जाणार हे आता आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी काल वेगानं घडल्या त्या नेमक्या काय घडल्या, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय केलं, सकल मराठा समाजाने काय केलं, आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या 2 न्यायमूर्तींनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जी कामगिरी केली ती देखील मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, सप्टेंबर मध्ये म्हणजे आता या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एखादी मालिका सुरू आहे का, किंवा एखाद्या मालिकेसारखा हा संपूर्ण सगळा चित्रपट पुढे सरकतोय का, असं वाटण्या इतपत की या सगळ्या गोष्टी एखाद्या वेबसिरीजला साजेशा वेगाने किंवा तितक्याच नाट्यमयतेने पुढे जात आहेत. याच्यामध्ये कुणीच खलनायक नाहीये, हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे असं आपण म्हणतोय खरं. पण या संपूर्ण सगळ्या प्रकरणातला खलनायक जेव्हा डोकं वर काढतोय, हे जेव्हा सरकारला, मुख्यमंत्र्यांना आणि सकल मराठा समाजाला कळलं, त्यानंतर या ठिकाणी वेगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि काय समोर आले आहेत तर या संपूर्णपणे सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये, आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसलेत आणि ते आपल्या गोष्टी साध्य करून घेत आहेत, असा जोरदार आरोप प्रकाश सोळंके या बीड मधल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. आणि त्या आमदारांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य होतं हे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी काही एकूणच यंत्रणा राबवली आणि ज्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या त्या खूपच कौतुकास्पद होत्या. आता बघा, एकनाथ शिंदे यांना 2019ला मुख्यमंत्री करायचं होतं, किंवा तसं सुरू होतं, किंवा ती शक्यता होती. अशा स्वरूपाचं एक वृत्त आपण पाहिलं होतं, अशा स्वरूपाच्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. पण तेव्हा काही मंडळींनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करताना आक्षेप घेतला होता. का तर मंत्रिमंडळातल्या इतर सहकाऱ्यांपेक्षा ते खूपच तरुण आहेत, त्यांना कोणताही याच्या आधीच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव नाहीये, त्यांना प्रशासन अखंडपणे त्यांनी हाताळलेलं नाहीये, एका विभागाचं प्रशासन हाताळणं वेगळं, अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. आणि तसं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं जे कार्यक्षेत्र आहे प्रभावीपणे काम करण्याचं, ते होतं ठाणे जिल्ह्यापर्यंत. आणि ठाणे जिल्ह्यातलं राजकारण आणि राज्याचं राजकारण याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला हे काही जमणारच नाही असं समजणारा एक वर्ग मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती आणि त्यांच्या निरीक्षकांमध्ये वावरत होता. या सगळ्यांवरती काल भली मोठी फुली मारण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आता त्यांनी काय केलं तर त्यांनी या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला शांत करण्याचे 3 प्रमुख टप्पे राबवले. एक टप्पा असा होता की जो मराठवाड्यातला मराठा आहे, ज्याला कुणबी मराठा म्हणून आरक्षण हवंय किंवा ज्याच्याबद्दलची सगळ्यात पहिली मागणी केली गेली, त्या मराठा आंदोलकांना किंवा त्या कुणबी मराठ्यांना, त्यांच्या एकूणच शिष्टमंडळाला आणि त्यांच्या सगळ्या अग्रणींना समजावण्याची जबाबदारी ही माजी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेल्या बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आली. बच्चू कडू हे चर्चा करत असताना त्यांच्या चर्चेला थोडंसं यश येतंय हे समजल्यानंतर पुढचा टप्पा आला, तो म्हणजे 2 न्यायमूर्तींचा.
त्या दोन न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आणि ते चर्चा सुरू असतानाच की काय कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि काय मागणं अवास्तव होईल हे त्यांना समजवण्यात आलं. यांनी 9 गोष्टी मागितल्या. 5 कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा किंवा कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं हे जरांगे पाटील यांना MG गायकवाड ज्यांच्यामुळे आरक्षण मिळालं, निवृत्त न्यायमूर्ती येते, आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे या दोघांनीही मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी नीट सगळ्या कसोट्यांवर तपासून समजावून सांगितल्या. त्यांचं समाधान झालं आणि ते समाधान होणं कसं गरजेचं होतं याचं कारण असं आहे, जरांगे पाटील हे समाजाचा रेटा असल्यामुळे आत्ताच्या आत्ता करा, लगेच करा असं सगळं जे सांगतायत त्यातून खूप मोठा अनर्थ समोर येईल. आणि हे जर एकदा हा अनर्थ समोर आला, न्यायालयात एकदा टिकलं नाही तर खूप मोठं नुकसान होईल. ही गोष्ट निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकार्यांना समजावून सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या काही अपेक्षा आहेत, त्यांचे काही मुद्दे आहेत, ते देखील शांतपणे लिहून घेण्यात आले. आणि हे सगळं होत असताना त्यानंतर मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ तिथे पोहोचलं. त्यामध्ये कोण होतं तर त्यामध्ये उदय सामंत होते, त्यामध्ये संदीपान भुमरे होते, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे होते. ही जी काही मंडळी आहेत यांच्यापैकी बघा, हे सगळे ज्या वेळेला गेले त्यावेळेला मी आपल्याला अत्यंत विश्वासाने आतली बातमी सांगतो, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः यांची ग्रँड रिहर्सल करून घेतलेली होती. या मंत्र्यांनी काय बोलायचं, कोणी शांत राहायचं, कोणी कधी बोलायचं, कोणी बोलायचंच नाही. यातला सगळ्यात महत्वाचा जो या 4 मंत्र्यांच्या मधला जो सगळ्यात महत्वाचा भिडू होता तो कोण होता तर ओबीसी समाजाचे धनंजय मुंडे, जे स्वतः मराठवाड्यातले आहेत, जे स्वतः वंजारी आहेत, ओबीसी आहेत. ओबीसींमधून आरक्षण देताना काय होईल या सगळ्या गोष्टी जरांगे पाटील यांना समजवण्यात आल्या. आणि त्यांना समजवण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. ते आता छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या किडनीला थोडी सूज आलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांचा रक्तदाब अगदी स्थिर नाहीये, तोही वर खाली होतोय. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बारकाईने लक्ष आहे. त्यांना काय हवंय काय नको या सगळ्या गोष्टींकडे ते पाहत आहेत. आता हे सगळं होत असताना मी आपल्याला अत्यंत ज्याला विश्वसनीयतेने सांगितलेली बातमी जी काय होती ती ही होती की मुख्यमंत्र्यांना एकटं पाडण्यात आलेलं आहे या संपूर्ण आंदोलनामध्ये. आणि अगदी तसंच घडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना एकटं पाडण्यात आलेलं होतं. एका बाजूने काही विशिष्ट माध्यमांमधल्या मंडळींनी वेगवेगळी भडकाऊ दृश्य दाखवून मुख्यमंत्री कसे आणि सरकार कसं टार्गेट होईल हे पाहिलेलं होतं. दुसऱ्या बाजूला पोलीस अधिकारी हे प्रेक्षकाच्या भूमिकेत गेलेले होते. तिसऱ्या बाजूला मंत्रिमंडळातले सगळे सहकारी मनापासून मुख्यमंत्र्यांबरोबर नव्हते. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगणारं जर कोणतं न्यूज पोर्टल असेल तर ते टाइम महाराष्ट्र. आणि गोष्टी तशाच घडत गेल्या. आता या सगळ्यावर मात करत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारलेली आहे. दिवाळीचा सण आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास नको अशा स्वरूपाची भूमिका घेत आपण काही वेळ शांतता घेऊन पुन्हा एकदा या आरक्षणाच्या मुद्द्याकडे येऊया हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं सांगत असताना काल वर्षावर एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्पष्टपणे परखडपणे जे कायद्यात बसतंय ते, जे प्रशासनाच्या संसदीय शब्दांमध्ये आणि चौकटीमध्ये बसतंय ते तितकंच मुख्यमंत्री काल पत्रकारांसमोर आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलले. आता या सगळ्या गोष्टी होत असताना काही मंडळी म्हणजे माध्यमांमधली काही मंडळी ही जरांगे पाटलांनाही भडकवतायत, तिकडे गुणरत्न सदावर्तेंनाही भडकवतायत आणि इकडे मुख्यमंत्र्यांच्या तोंडून काहीतरी एखादा अप्रिय शब्द बाहेर यावा यासाठीही प्रयत्न करतायत. तर चौथ्या बाजूला आपण सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आहोत असं सांगून किंवा असं समजून काही मंडळी नेत्यांना निनावी फोन करतायत आणि त्यातून या नेत्यांकडून काहीतरी उलटसुलट बोललं जावं याचाही प्रयत्न करतायत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ राहावा, अस्थिर राहावा, अशांत राहावा यासाठीचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरता हाणून पाडलेला आहे. हा, त्यांना मंत्रिमंडळातल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनी, त्यांच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केलीच. हे जरी खरं असलं तरी ही संपूर्ण व्यूहरचना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या
देखरेखीखाली स्वतःच्या कल्पकतेनं आणि स्वतःच्या कल्पना विलासातून ही सगळी घडवून आणली, समोर आणली. आता कोणीतरी म्हणेल मग त्याला भाजपचे लोक नव्हते का? तर भाजपचे लोक होते. जेवढी यथाशक्ती या मित्रपक्षांची होती त्या प्रमाणामध्ये हे सगळे लोक होते. पण ही सगळी लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकली. आता तुम्हाला असं वाटू शकेल की अरे हे काय मुख्यमंत्र्यांची भाटगिरी करतायत. प्रश्न असा नाहीये मित्रहो. महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणि सरकारमध्ये जे काही चाललंय ते खूपच वेगळं आहे. आपल्याला समोर जे दिसतंय ते वेगळं आहे आणि राजकारणाचा तो मूलमंत्रच आहे किंवा तो आत्माच आहे. जे समोर दिसतं त्याच्या भयंकर काहीतरी राजकारणात प्रत्यक्ष घडत असतं. तर ते तसंच घडलेलं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी बाजी मारली आहे. आता काही मंडळी असं म्हणतायत की मनोज जरांगे पाटील हे तहामध्ये हरले, लढाईमध्ये जिंकले. असं नाहीये. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या परीने प्रत्येक पाऊल बरोबर टाकतायत. आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिथे सरकारची एकदम फते झाली तो मुद्दा कोणता होता? तर तो मुद्दा होता पहिल्यांदा असं घडलं की एखाद्या आंदोलनामध्ये किंवा एखाद्या समाजासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा आगडोंब उसळला असताना न्यायमूर्ती पुढे आले. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी ज्या कायदेशीर बाबी जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना समजावून सांगितल्या तिथे या संपूर्ण आंदोलनाने बाजी मारली. त्याप्रमाणे श्रेय द्यायला हवं तर ते बच्चू कडूंनाही द्यायला हवं आणि त्याचप्रमाणे ते या मंत्र्यांच्या शिष्टमंडळालाही द्यायला हवं. या सगळ्यांनी मिळून म्हणजे थोडक्यात काय तर हा विजय हा सामूहिक विजय होता. ही शांतता सामूहिक शांतता होती आणि त्यामुळे एरवी जे लोक असं म्हणत होते की मुख्यमंत्री बनायला गेलेल्या किंवा बनू पाहणाऱ्या एकनाथ शिंदेला काय कळतंय, तर जे काय कळतंय ते त्याने काल शांतपणे न बोलता आरडाओरडा न करता व्यवस्थितरित्या मांडून दाखवलं, करून दाखवलं आणि घडवूनही दाखवलं. त्यामुळे आता 2 जानेवारीला पुन्हा एकदा हा जो संपूर्ण सगळा एवढा काळ आहे, कारण बघा सप्टेंबरमध्ये आंदोलन झालं, त्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नोव्हेंबरमध्ये आणि तिसरा जानेवारीमध्ये, या 3 टप्प्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा सगळा अश्वमेघ जो आहे तो किती पुढे सरकणार आहे हे आम्ही आपल्याला सांगणारच आहोत. पण जसं न्यायमूर्ती म्हणतायत किंवा जसं कायदेतज्ञ म्हणतायत तसं ओबीसीमधून सरसकट हे देणं किती शक्य आहे, ते दिलं तर त्याचे परिणाम काय होतील, मी कायदेशीर परिणामांबद्दल बोलतोय किंवा न्यायालयीन परिणामांबद्दल बोलतोय, याचाही अभ्यास स्वतंत्रपणे आता सरकारला आणि ज्येष्ठ विधिज्ञांना करावा लागणार आहे. अन्यथा जर न टिकणारं आरक्षण दिलं तर एक मराठा मुख्यमंत्री असून त्याच्या जोडीला मराठा उपमुख्यमंत्री असून जे घडलं नाही किंवा जे घडत नाहीये ते समोर यायला लागू नये इतकीच याबाबतची अपेक्षा आहे. आपल्याला काय वाटतं, जरांगे पाटील यांनी लढाईमध्ये बाजी मारली, त्यांनी तहात बाजी मारली की ते तह हरलेले आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्पकतेने ज्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, न्यायमूर्तींचीही मदत घेतली आणि हे पहिल्यांदा घडलं, याबद्दल मुख्यमंत्र्यांचा जो एकूणच ग्राफ आहे तो आपल्याला कसा वाटतोय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही आपण आम्हाला कळवा. असेच काही थेट अचूक बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.